अनुभवानं आपण चांगल्या चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी करू शकतो. तुम्ही जर काही समजा नोकरदार वर्गामध्ये कोणी जात असताल तर नोकरी मिळविण्याच्या अगोदर तुम्हाला अनुभवाचं सर्टिफिकेट जोडावं लागतं. तुम्ही कोण्या कंपनीमध्ये काम केलंय त्या कंपनीचं त्या ठिकाणी सर्टिफिकेट जोडावं लागतं. तितक्या वर्षाचा मला अनुभव आहे त्या कंपनीत काम केल्याचा, त्याच वेळेस मला तुम्ही त्या ठिकाणी नोकरी या पदावर निश्चित करू शकताल. तसं परमार्थाचा आणि सुखाचा त्या मनाला काय झाला पाहिजे? अनुभव झाला पाहिजे. आणि अनुभवामुळं त्या मनाला त्याची चटक लागते. आता मनाला तुम्ही लावलेली आहे चटक त्या ठिकाणी चांगल्या चुंगल्या खाण्याची, आता ते साधं सामान्य अन्न घेईल का? किती सोपं आहे. मनाला तुम्ही जर समजा साधं अन्न खायची सवय लावली तर तुम्हाला भारी अन्न ते कधीच मागणार नाही. त्या मनाला सवय कशी लावायला त्याच्यावर आहे. तुम्ही जशी त्याला सवय लावसाल तसं ते अंगीकार करतो. तुम्ही त्याला मंदिरात जायची सवय लावली ते मंदिरात जायला चटावल. तुम्ही त्याला तमाशाला जायची सवय लावली ते तमाशाला जायला चटावल. त्याचा स्वभाव आहे. तुम्ही जिकडं जायचं त्याला त्या ठिकाणी प्रयत्न करसाल तिकडं ते तुम्हाला मन नेल्याशिवाय राहत नाही. आणि त्याला जर एकदा सवय लागली की मग ती सवय सोडविणं फार अवघड आहे. ती सवय चांगली असो किंवा वाईट असो ती सुटत नाही लवकर, कारण त्याचा स्वभाव झालेला असतो तशा प्रकारचा. म्हणून त्या मनाला देव म्हणता टाक महाराज नाही, सुखाचा अनुभव दाखविला पाहिजे. मी मन माझी आईशी करी, मी मन माझी आईसे करी, माझे भजनी प्रेम धरी, तू मन हे मीच करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाती. त्या मनाला भगवंताच्या पायाजवळ नेऊन ठेवा. जर ते मन भगवंताच्या पायाजवळ गेलं की मग मात्र ते इकडं तिकडं हालत नाही. त्याला सुख कुठे येऊ महाराज? सुख फक्त संताकडे आणि भगवंताकडे. सुख भगवंताकडे आहे. सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोना, सुख वसे तये ठाई बहुपाई संताची आहे. सगळं सुख जर कुठं असल तर एक तर संताकडं एक तर भगवंताकडं. म्हणून संताकडं त्याला दाखवावं किंवा भगवंताकडे दाखवावं. ते मन महाराज पुन्हा तुम्हाला इतकं चांगल्या प्रकारचे मित्र होईल की मग तुम्ही जसं म्हणसाल ना त्याच्या पलीकडे ते ऐकणार नाही. ते म्हणणार मला जसं मालक सांगतात तशाच प्रकारे मी करणार आहे. म्हणून मनाला चांगला मित्र बनवा. मन जर एकदा शत्रू झालं की मग मात्र ते तुमचं ऐकणार नाही. आणि अशा प्रकारचं आपलं मन आपण आपल्या ताब्यात आणलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आपण परमार्थाच्या त्या उच्च असणाऱ्या साध्यापर्यंत पोहोचू शकतो. एरवी मात्र ते साध्य गवसणं किंवा योग प्राप्त करणं हे सामान्यतः अशक्य. हा, जर त्या मनाला तुम्ही जर स्थिर करू शकले नाही, जर तुम्ही वैराग्य प्राप्त करू शकले नाही, तुम्हाला जर खऱ्या सुखाचा अनुभव नाही आला तर मात्र तुम्हाला ते साध्य प्राप्त करणं अवघड आहे असं देव सांगतात. सिद्धेश्वर भगवान की जय. आता विश्वात्मकी देवी येणे वाग्यद्य तोषावे, तोषो निमद द्यावे पसाय दाने, जे काची अंकटी सांडो
तया सत्कर्मरती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो जे वांछेल तव ते लाहो प्राणी जात वर्षात सकाळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांदियाळी अनवृत भूमंडळी भेटू तया हुता सदा कल्पतरुचे आरव चेतना चिंत